Here Peale. So which spelling we got here? Ma'am, leaves. काय म्हणते? Okay. Leaves. Yes. Now next one. माझा मध्येच क्लास चालू झाला. Ma'am, Hmm. ma'am यावर कोणी मारलाय? हिला बहुतेक अंजली देशमुखला किती आहेत? अंजली 46 आहेत. बाकी तुला Yes, ma'am. सगळ्यांनी स्कोर पहिल्यांदा ग्रुपवरती सेंड करा, त्याशिवाय मला कळणार नाही. मी तरी मेसेज केला होता की सगळ्यांनी स्कोर सेंड करा ग्रुपवरती, तर कोणी नाही टाकला. स्कोर टाका सगळ्यांनी ग्रुपवरती. "46 अंजली. अदर स्टुडंट एव्हरीवन. सर्वेश तुला किती मिळाले? सर्वेश कॅमेरा ऑन कर. आयुष, अद्वैतला किती मिळाले? अद्वैत तुला ग्रामर मध्ये? मॅम मी चेकच नाही केले अजून. चेकच नाही केला. व्हेरी गुड. मग किती सिरियसली चालू आहे ना आपलं सगळं. दर्शित तू टेस्ट सॉल्व केलंय का? दर्शित सॉल्व केलाय? नो. मला क्लास झाल्यावर कॉल कर, मी तुला टेस्ट सेंड करते. ओके. नाव सेकंड वन क्वेश्चन. रिअरेंज द लेटर्स फ्रॉम द वर्ड. आता हे लेटर्स दिलेत ELHTHA. याच्यात मग काय तयार होईल? सर्वेश तुला किती मार्क्स आहेत? अनम्यूट करून सांग. मॅम ऑप्शन नंबर 2 आहे. हेल्थ. येस. हाऊ मच? मॅम मी टेस्ट सोडवली नाही, मला भेटली पण नाही टेस्ट. हाऊ इज पॉसिबल? पीडीएफ मी सेंड केली ती अख्खी पीडीएफ ग्रुपवरती. सॅटर्डेला टेस्ट आहे. किती वेळा सांगितलं होतं तुम्हाला? लाईव्ह टेस्ट होती, लाईव्ह पण सांगितली होती, परत मी पीडीएफ पण पाठवली होती. काय केलं तुम्ही? अर्णव तुला किती मार्क आहेत? आयुष कचरेने अजून मला मार्क्स सांगितले नाहीयेत. मॅम आम्ही गावाकडे गेलो तर याची आजी वारली तर त्यांनी टेस्ट सॉल्व नाही केली तर अच्छा. एकदा परत सेंड तक्षशिला. केली. ओके. तक्षशिला कॅमेरा ऑन कर. सॅटर्डेची टेस्ट सॉल्व केली का तू? येस मॅम. सॅटर्डेची टेस्ट सॉल्व केली का? हा मॅम. किती मार्क्स आहेत? मॅम एक मिनिट. क्वेश्चन लिहून घ्या बाकीचे तोपर्यंत फास्ट. मॅम तुम्ही आन्सर शीट नाही पाठवली. पाठवली ग. फाउंडेशन बॅचला नाही पाठवली का? नाही पाठवली. पाठवते मी. हो. वैष्णवी 44. ओके. मॅम फाउंडेशन ग्रुप वरती तुम्ही ना ते आन्सर शीट पाठवा मग आद्या चेक करून तुम्हाला ते स्कोर सांगेल. हो हो, पाठवते आता, लगेच पाठवते. ओके. पाठवली. मॅम एकदा Yes. आमच्या ग्रुपवर पण टाका ना एकदा. बर ठीक आहे. मॅम 46. 46. सगळ्यांनी कॅमेरा मॅम ऑन करायचा पटकन. बर बोल. सगळ्यांनी केलेलं आहे कॉड. वैष्णवी तू पण हे सांग. सॉरी, वैष्णवी नाही, गायत्री. गायत्री किती मार्क्स मिळाले तुला? ते पाठवायचं ग्रुपवरती. बरं चला, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा, वेळ नाहीये परत, मला दुसरा क्लास पण घ्यायचा.
हे काय येईल? फर्स्ट वन आन्सर TUIEQ. What will get answer here? Sarvesh. Option 2, quite. Quite. Okay. Then next one. You have to write down jumbled word and then afterwards you have to write the directly answer. Don't write the all options. Okay. Directly you can write the answers. Okay. RORWUB. What do we get answer here? Yes. Borrow. Option 1, borrow. Option 1 येईल का बघ बरं. RROW. Where is the U? U नाही यूज केला. PURROW. Option 3. Yes. Next Option one. number 3. Yes, yes, very good. Now next one. machine वर. Very good. Option number 4. Option number 4. Yes, 4. चांगलं आहे ना. 4 option number. मशीन Yes. म्हणली त्याच्याची म्यूट करा, घरातून आवाज येतोय आयुष. Option number 3. Option number 3. PE. What will get answer here? Ma'am, option number 4. Option number 3, no? Yes, PORE. ma'am, option number. Yes. Yes. 3. Next Ma'am, one. can- WOPERD. Power. Forward. Powder. Yes, powder. Next one. Nurse. Option one. RUNSE. Supposed to write in green letter, you can take a screenshot. Nurse. Next one. Option number 2. Why? Option number 2. Let again think. Option number 2 is wrong, maybe. Option number 3. Yes. Option 3. Yes, very good. Next one. HEWIL. While option number 2. Option number. Yes. Ma'am, Option number 2. Yes, very good. Now next one. TOUQUE. Quote. Option number 4. 4. Yes, very good. Ha, very good. Everyone. अर्णव, किती मार्क्स होते? अर्णव, तुला काय डिफिकल्टी गेली का रे टेस्ट? मॅम सोडवली नाही टेस्ट. का बरं? टेस्ट सोपी होती आणि सगळं बेसिक होतं. अगदी काय फार ह्याचं डिफिकल्ट नव्हती टेस्ट. विचार तू कोणाला पण. कारण टेस्ट सोपी होती. त्यामुळे टेस्ट अजून एकदा सॉल्व्ह कर. जर तुझ्याकडे पीडीएफ नसेल तर मला मेसेज कर, मी तुला पीडीएफ सेंड करते. अजून कुणाला टेस्टची पीडीएफ पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मी सेंड करते. ओके, सॉल्व्ह करायचं. कम्प्लीट यू हॅव टू कीप फॉर देन ओनली 30 मिनिट्स. ओके, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला तेवढेच मिळणार आहेत इंग्लिशच्या पेपरसाठी. ओके, 1 hour यू हॅव टू कीप फॉर मॅथ्स और IT अँड 30 मिनिट्स फॉर इंग्लिश अँड मराठी. म्हणजे 30 मिनिट इंग्लिशसाठी, 30 मिनिट ह्याच्यासाठी ठेवायचे. Okay, this one completed, all of you. Write down fast. मॅम, मराठी मीडियम वाल्यांनाच मराठी असते की इंग्लिश मीडियम वाल्यांना पण मराठी असते कंपल्सरी आहे का ते? सगळ्यांना मराठी इंग्लिश सगळ्यांनाच आहे. मराठी मीडियम मधून फॉर्म भरला पण इंग्लिश हा विषय आहेच आणि इंग्लिश मधून भरला तरी मराठी हा विषय आहेच. सगळ्यांना फक्त फरक ग्रामरच काय आहे होतो? त्याच्यात? फक्त ग्रामर आहे ना, पॅसेज नाहीये? नाही, पॅसेज पण आहे ना मॅडम, आहे पॅसेज पण आहे. मराठी. अच्छा. कॉम्प्रिहेन्शन पॅसेज आहे, ग्रामर आहे, टेन्स आहे, सगळं याच्यामध्ये. अच्छा. मराठीमध्ये पण सेम सगळं ग्रामर आहे. त्याच्यामध्ये पण उतारे आहेत, कविता आहेत, कवितेवरचे प्रश्न उत्तर आहेत, ते पण आहे. शुक्रजा, किती मार्क्स मिळाले तुला? ग्रुपवर नाही टाकलीस तू? हे बंद कर देवांश. क्लास सुरू झालाय. देवांश, वही वगैरे. देवांश कॅमेरा ऑन कर. ओके. हा, किती मार्क्स मिळाले देवांश तुला टेस्ट मध्ये? नाही. अजून चेक नाही केलंय. का बरं? एक्झाम होती आज. एक्झाम. ओके. मॅडम
हा काल आणि आज एक्झाम होती त्याची. ओके चालेल ठीक आहे. हा नंतर सोडून घ्या त्याच्याकडनं, मी PDF सेंड करते, मला मेसेज करा एकदा. हा कुठला ते मी पाठवलंय त्याचं सोडवलेलं. पाठवलंय का? आन्सर, फक्त आन्सर हा चेक करा. हो ठीक आहे. हा हे आन्सर स्क्रीनशॉट फक्त काढून चेक घ्या. ज्यांना आता रायटिंगला वेळ नाहीये, बिलकुल स्क्रीनशॉट काढून घ्या. मॅम मी इंग्लिशचे सगळे लेसन सोडवले. ओके व्हेरी गुड. ठीक आहे. स्क्रीनशॉट करताना नेमकं हे बरं गेलं. हे स्क्रीनशॉट काढून घ्या, मी फक्त 2 मिनिटं थांबणार आहे. चल पटकन हे screenshot Everyone, काढून. you can take a screenshot this one. Ayush, Adya, you can take a screenshot. Advait, where are you, Advait? Then ma'am. I can't see you. Advait, where are you? Don't move from place. Write down जरा. Take a screenshot. Completed all of you? Anybody remain? ठीक आहे. असं पाऊच मध्ये. आणि हे कुठे आहे पेन? हे पेन. स्क्रीनशॉट घेतला का सगळ्यांनी? येस मॅम. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. येस Okay, मॅम. now we see the next question. येस. Question number 10. Which one option will get here? W, R, O, and D. ऑप्शन 1. Option 1. ऑप्शन 1. Okay. ऑप्शन 1. ऑप्शन नंबर 1 मॅम. Okay. Next one question. Rearrange the letter and sensible word filling the blanks. One of the most lead dash dash in life. फर्स्ट वन मॅम. Hmm? फर्स्ट वन. Yes. Very good. Next one question. Who will read? Adya, read second question. Parth. Ma'am, can I read? Money is necessary for a living. Which one option is correct here? Third. 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 Decent. Okay. Next Ma'am, one. Dash dash. Have to Third's work. option number 2 है. dash have to work hard to earn money. Option number 2. Yes, very Option good. number Next one. We can can I help read? others dash dash. Yes. Ma'am, option Option 4. Yes, very good. 4. जगताप नावाने कोण जॉईन झाले? प्लीज कॅमेरा ऑन करा. कोणत्या स्टँडर्ड मध्ये ते सांगायचंय मला. Students, you have to write down fast, otherwise you can take a screenshot. जगताप नावाने कोण जॉईन झाले आपल्या इकडे? कॅमेरा ऑन कर. हा, नाव काय तुझं? Ma'am, my name is Gaurang. काय नाव? What is your name? Ma'am, my name is Gaurang. न्यू आहेस का? कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू? घेऊन घ्या पटपट. कोणत्या स्टँडर्ड मध्येस तू? बोलायचं पटकन.
Ma'am, complete. Yes, very good. Other student, this one completed. Otherwise, you can take a No, ma'am. screenshot. Done, ज्या ma'am. स्टुडंटला टेस्ट भेटलेली नाहीये त्यांनी पडून. टेस्टसाठी मला अजून एकदा मेसेज करायचा आहे. ओके. शुक्रजा, अद्वैत झालं का? आयुष, No, Yes, ma'am. ma'am. Done, no, ma'am. परवेश. शेवटचं राहिलं मॅम. ओके. मॅम 2 मिनिट थांबा. कार्तिक नाही जॉईन झालास. पार्थ, पार्थ चौधरी. पार्थ जगताप, कोणत्या स्टँडर्ड मध्येस तू? कितवीला आहेस? कोणत्या स्टँडर्ड मध्येस तू? Ma'am, I am in 4th standard. Okay. Are you preparing for scholarship exam? Yes. Okay. You have to take a screenshot. Then afterwards, you have to call me. Okay. I will tell you everything. What should do. Okay. Yes. This one completed. No, ma'am. Who will remain? Done, ma'am. Okay. तक्षशिला झालं. Yes, ma'am. पार्थ चौधरी, किती मार्क्स मिळाले काल मला सांग पटकन. 2 वेळा विचारलंय मी तुला. कालच्या टेस्टला किती मार्क्स मिळाले? व्हॉट? आवाज येत नाही तुझा. नेक्स्ट वन, हा क्वेश्चन आला होता टेस्ट मध्ये. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये रिअरेंज करायचं. फर्स्ट वन ई कन्सिडर करायचं. ई सेकंड आर एन एक्स आय, हे तुम्हाला माहित असेल. सेकंड वर्ड पण सेम असेल तर थर्ड वन अल्फाबेट कन्सिडर करायचं. थर्ड वन पण सेम असेल तर देन फोर्थ वन यू हॅव टू कन्सिडर अँड देट लेट्स रिअरेंज दिस वन. ओके. वर्ड्स पझल इज very simple. As one, arrange the alphabetical in states. Which one correct? So all words are starting from the E. Looks the second letter of the words and later word order is entirely and excited. The option number 4 is a correct. Second word कोणता येरले? Entirely. Entirely. Second word will got here. Okay. Don't write. Only you can read this one. Okay. Then afterwards, second one question. Read it. Question लिहायचे. Order. Words of order. कल तैयारी किया था मैंने, तो आज उसको दिया. देखो होगा ब्लैक कर देता. इंग्लिश में क्या? Ma'am, Completed? sample question लिहायचे. No, don't write. Only read it. Okay, next one. Question number 3. सौख्या, where are you सौख्या? आत्ता जॉईन झाली का सौख्या? Okay, third one question. Who will read? सौख्या, third one question you have to read. Wait. मॅम स्क्रीन वरती करा ना. हा, yes. हा. If you arrange, हा, read कर, sorry. Spelling If you दिसत नाहीये का? दिसत आहे मॅम. If you arrange the following words in the हम्म. alphabetical order, the word
PERFU. Option number 1 third, option number 2 second, option number 3 first, option number 4 fourth, option Which one number option 1 correct here? third, option number 1 third. Okay. So rearrange this one word. Which one will get first here? Can you tell me? All alphabets first will come at P. Okay. P as the same as usual. Okay. The perfume we have to search what is the number we'll get here also E here. Second alphabet also same here. And third one alphabet also same here. So fourth one here H. Okay. Fourth one alphabet is here H, then F, and then F. Okay. Let's decide first one will get ABCD नुसार कुठला येतो first. कुठला येतो? ABCDEF. F येतो. मग ह्या तिन्हीमध्ये बघायचं पहिल्यांदा मग. तर तिन्हीमध्ये F आहे. मग नेक्स्ट अल्फाबेट इज UEF. मग ह्याच्यामधला पहिल्यांदा कोणता येतो? E येतो की नाही? नंतर F येतो. मग E येणारा कोणता अल्फाबेट आहे? दिस वन आहे. मग फर्स्ट वन कोणता येईल अल्फाबेट? फर्स्ट वन हे मध्ये येईल परफेक्ट. आणि नेक्स्ट वन कुठला येईल? ह्याच्यामध्ये E आणि इथं O आहे. सॉरी, O आणि U. ओ हा. नेक्स्ट वन कुठला येईल मग? नेक्स्ट वन कुठला येईल? परफ्यूम परहॅप्स. हा आला फर्स्ट वन. सॉरी, हा फर्स्ट वन. नाही हा नाही येईल. आता ह्याच्यामध्ये बघायचं H. ह्या तिन्हीमध्ये फर्स्ट वन कोणता येतो? तिन्हीमध्ये थर्ड जो आहे वर्ड F आहे. मग फोर्थ कन्सिडर करायचा. तर त्याच्यामध्ये UEO. ह्याच्यामध्ये कुठला येईल फर्स्ट वन? सांगा पटकन अल्फाबेट ऑर्डर नुसार. देवांश, सगळ्यांनी कॅमेरे का बंद केले मला कळतच नाहीये. ऑन युअर कॅमेरा. फर्स्ट वन परफेक्ट, सेकंड आणि थर्ड वन परफ्यूम, दॅन फोर्थ वन येईल. मग परफ्यूम कोणत्या ह्याला येतो? तर थर्ड नंबरला येतो. ओके. फर्स्ट वन कोणता येईल? परफेक्ट, दॅन परफॉर्म, दॅन परफ्यूम, दॅन परहॅप्स. ओके. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट वन, questions for practice. Okay. Suppose you have to write it, all of you. क्लास जर डिस्कनेक्ट झाला, जे न्यू स्टुडंट आहे त्यांच्यासाठी सांगते, क्लास जर डिस्कनेक्ट झाला तर तुम्ही अजून एकदा सेम लिंक वरती जॉईन करायचे. ओके. Arrange the given word alphabetically. Identify the word of the instruction. If the third word ह्याच्यामध्ये कोणता आहे? फर्स्ट पासून सुरुवात करायची. फर्स्ट अल्फाबेट आर सेम हियर. सेकंड अल्फाबेट कन्सिडर करूया. सेकंड अल्फाबेट विच वन हियर? ए अल्फाबेट, दॅन ई. आता ए नुसार बघितलं तर इथं पण ए आहे अल्फाबेट, इथं पण ए आहे. मग ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये आपल्याला डिसाईड करावं लागेल. बरोबर. इथं आय आहे आणि इथं व्ही आहे. मग आय लवकर येतो का व्ही लवकर येतो अल्फाबेटमध्ये, एबीसीडी अल्फाबेटमध्ये? कोण सांगेल मला? आयुष सांग तू. आय येतो का पहिल्यांदा व्ही येतो एबीसीडी मध्ये अल्फाबेट नुसार? मॅम आय येतो. आय येतो. मग हा फर्स्ट झाला, मग हा सेकंड झाला. नेक्स्ट वन. आता ह्याच्यामध्ये बघ, हे तर पण दोन्ही सेम आहे. इथं पण आय, इथं पण आहे. इथं नंतर थर्ड वन जो अल्फाबेट आहे तर जी आहे आणि इथं एन आहे. मग जी येतो का एन येतो अल्फाबेट पहिल्यांदा? जी. आ
जी येतो. मग हा थर्ड वन आला आणि हा फोर्थ वन. त्याने विचारले थर्ड वन कोणता येईल मग ह्याच्यामध्ये? Option 2. ऑप्शन 2. अंडरस्टूड? एनीवन हॅविंग डाऊट? ह्याच्यामध्ये कोण असं आहे की समजलं नाहीये असं? एबीसीडी तर सगळ्यांना येतं, नाहीतर लिहून ठेवा एका ठिकाणी, एका साईडला एबीसीडी लिहून ठेवा म्हणजे मॅम इझी जाईल. मला नाही समजलं. कुणाला नाही समजलं? मॅम मॅम अद्वैत. अद्वैत. हा, अद्वैत काय करायचंय? एबीसीडी नुसार, अल्फाबेट नुसार, ऑर्डर नुसार आपण अरेंज करायचे. आता मी तुला अजून एकदा हे एक्सप्लेन करते. हा सेकंड क्वेश्चन एक्सप्लेन करते. ह्याच्यामध्ये एबीसीडी लिहून घ्यायचे, अल्फाबेट ऑर्डर नुसार आपल्याला लिहायचंय. मग एबीसीडी मध्ये पहिला जो अल्फाबेट आहे हा शब्द आहे बी, ऍज, फॉक्स आणि इलिफंट. ह्याच्यामधले पहिला शब्द कोणता आहे? बी आहे की नाही? इथं पहिला शब्द अल्फाबेट कोणता? ए आहे. ह्याच्यामध्ये एफ आहे आणि इथे ई आहे. मग अल्फाबेट नुसार पहिल्यांदा कोणता अल्फाबेट येतं अद्वैत? ए येतं की नाही? ए बी सी डी. ऑप्शन ए नंबर 2. अल्फाबेट पहिल्यांदा येतं की नाही? मग ए हा एस हा पहिल्यांदा येणार. ठीक आहे. नंतर कोणता येतो? बी. ओके. मग हा सेकंडला येणार. नंतर बी. सी तर नाहीये. ए बी सी डी ई. ई अँड एफ मॅम हा फोर्थला आणि येणार. मग फोर्थला कोणता आलेला आहे ह्याच्यामध्ये? सांग. ऑप्शन नंबर 2. अरे फोर्थ विचारलंय त्याने. ऑप्शन नंबर 2. अद्वैत, असं का? इथं लिहिलंय मी क्लिअर कट, तरी सुद्धा विचारतो तो. फोर्थ नंबरचं वर्ड कोणतं आलेलं आहे ह्याच्यामध्ये? बघ, ऍस पहिल्यांदा आलेले, बी सेकंड, एलिफंट फोर्थ, फॉक्स फोर्थ. एवढं क्लिअर लिहून सुद्धा ऑप्शन 2 सांगतोय तू. अरे फोर्थ वन विचारलंय काय ते बघ. काय विचारलंय? फोर्थ वन. कुठला आहे फोर्थ वाला? ओके. कुठला आहे फोर्थ वाला? ओके. फॉक्स. मग लक्ष Fox. द्यायचं जरा. ओके ओके, व्हेरी गुड. दिस वन कम्प्लिटेड. लिहून घेतला का सगळ्यांनी? No, ma'am. सायमल्टेनियसली लिहून घ्यायचे. सायमल्टेनियसली यू हॅव टू राईट ऑल्सो. कसं येते हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. अल्फाबेट ऑर्डर कुणाला अजून समजलं असेल तर विचारू शकता. अर्णव, तुला समजलं का? And complete. अर्णव, अंडरस्टूड? येस मॅम. ओके. अदर स्टुडंट? न्यू कोण आहे? दर्शित, देवांश. डू यू अंडरस्टूड देवांश? जगताप? Yes. येस. यू हॅव टू ऑन युअर कॅमेरा. Yes. क्लास होईपर्यंत कंपल्सरी कॅमेरा ऑन पाहिजे आणि नोटबुक आणि पेन घेऊन बसायचंय. तुम्ही काय करता मला दिसत नाही, त्यामुळे कॅमेरा ऑन करायचा. नेक्स्ट वन, थर्ड वन क्वेश्चन, सेकंड वर्ड आपल्याला बघायचं. क्वेश्चन काय विचारले ते व्यवस्थित वाचायचं. श्लोक. ओके, श्लोक तू सांगशील का? ह्याच्यामध्ये बघ, फर्स्ट वर्ड काय आहे? सगळीकडे जी आहे. जी. आणि सेकंड जे अल्फाबेट आहे ते पण आर अल्फाबेट आहे. आर पण सगळीकडे आहे. इथे पण आर आहे, इथे पण आर आहे, इथे पण आर आहे, इथे पण आर आहे. थर्ड वन अल्फाबेट. आता थर्ड वन अल्फाबेट इथं ए आहे आणि इथं पण ए आहे. मग ह्या दोन्ही वर्डचा आपण आता विचार करूया. ह्या दोन्ही वर्डचा विचार करूया. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर बघायला थर्ड पर्यंत